जुनी पेन्शन हक्कासाठी शिक्षकांचे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन। जुनी पेन्शन हक्क लागू करण्याच्या मुख्य मागणीसह विविध मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीशराव आत्राम यांच्या अहेरीतील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात शेकडो शिक्षकांनी सहभाग घेतला होता। महाराष्ट्र शासनाने दिनांक 31 ऑक्टोबर 2005च्या अधिसूचनेनुसार शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती योजना बंद करून परिभाषित अंशदायी पेन्शन योजना सुरू केली। या परिभाषित अंशदायी योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे मृत्यू व सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य असुरक्षित झाले। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे। 1982 व 1984ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संघटनेने अनेकदा मोर्चा, उपोषणे व धरणे आंदोलन केले, मात्र याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने रविवारी पालकमंत्री आत्राम यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केला। तसेच लवकरात लवकर मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा आंदोलकांनी यावेळेस दिला। यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे यांच्यासह शेकडो कर्मचारी उपस्थित होते। न्यूज हलचल, अहेरी।